पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय, तिकडे धावगिराचा प्रयत्न केला गेला, रन तर आली आहे. रिस्क महत्वाची आहे, आयुष्यात रिस्क घेणं गरजेचं असतं आणि रिस्क घेतली. रोहित समोर उडवलाय, फटका चांगलाय आणि हा बॉल आता नाचायला लागलेत पाठीमागे आणि टीमने चांगली कामगिरी केली. धनंजयला कमबॅक करावं लागेल ताई पॅकर साठी. काय मॅच, कधी इकडे कधी तिकडे अशी चालली आहे. 5 स्ट्राईक चेंज झाल्याने काय झालं. रोहित खोलवर टप्प्याचा एक वेगवान बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळालाय खरं, परंतु धावगिराचा प्रयत्न तिकडे केला जातोय. आणि इकडे स्ट्राईक चेंज होते, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 3 बॉल 4. हो धनंजय समोर, परंतु टायमिंग नाही झालंय आणि इकडे कॅच मात्र पकडली गेलेली आहे. 2 बॉल 4. वाह, याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात मॅच. कधी इकडे तर कधी तिकडे. 4 बॉल 5 असताना सुद्धा गोलंदाज काही डगमगला नाही. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय आणि थोडासा वेगात टाकलाय आणि काय बॉलिंग केली जाते. जरी एक 9 आला न डगमगता ही बॉलिंग पाहायला मिळाली. आता 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता, म्हणजे षटकार किंवा चौकार हा मारायचाच आहे. समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि धनंजयचं कौतुक करावं लागेल. इकडे काय सामना रंगवला आणि त्याचबरोबर मी रियान पॅकरचंही कौतुक करेल. अजबे साहेब, आपली टीम सुद्धा खूप चांगले खेळली, आपलेही विशेष कौतुक. आणि या ठिकाणी या सामन्याला जिंकत असताना कौतुक करावं लागेल या ठिकाणी ताई पॅकर्स अमरदास.